बताता ना क्या होता है बोल भाऊ क्या करते हो क्या खाते हो का पिओ से खाता एक और आमला आम्ही भुट्टा खायसाठी आलेलो आहोत मित्रांनो. आज काही मराठी भाषेत म्हणता कोचुने. आणि नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललो गोंदे. आम्ही म्हणजे फक्त मी मित्रांनो, मी जात आहो गोंदेला. कशाला भाऊ, आपण कॉर्पोरेट मजदूर, आपल्याला का थैला पकडला की निघायच लागते. तर मित्रांनो बघू शकता वरतीच्या रेल्वे स्टेशन, भंडारा रेल्वे स्टेशन किती सुंदर बनलेलं आहे. सेपरेट रांगे आहेत इथं. हा आधी नव्हता, पण आता 10 ते 15 दिवसाच्या मधातच बनलेला असेल मित्रांनो. सर एक गोंदिया सुपरफास्ट 60 रुपये तिकीट आहे मित्रांनो सुपरफास्टची. भंडारा टू गोंदिया तिकीट घेतलो आणि निघालो प्लॅटफॉर्म 2 वर. स्टेशनवर आलेलो आहोत आणि आता मी ह्या ब्रिजवरून त्या साईडला जाणार आहे, कारण तो प्लॅटफॉर्म 2 आहे ना, तिथून गोंदियाची ट्रेन. मी पोहोचलेलो आहोत गोंदियाच्या रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो मला माझा मित्र मिळालेला आहे प्रकाश, आणि हा मला शिकवेल आता पुवारी कशी बोलते. भाऊ बोलून दाखवतो. मेरे को नहीं आती वो भाऊ बोल के दिखाओ थोड़ी तुम्हारी झलक दिखाओ पुवारी कैसे बोलते हो. किसको आती अरे तुम बताओ ना, तुम्हारे से बात कर रहा हूँ ना. ऐसे ना बोलिए. नाही बोलो. तर मित्रांनो आता याच्या 3-4 महिन्यामध्ये लग्न आहे काही दिवसामध्ये, आणि भाऊ मला पुवारी कशी बोलतात ते शिकवेल. आता बोलो. वेलकम अभी बताता ना क्या होता है क्या कर रहे हो तुम बोलो ना, बताओ ना. कुवारी बोल रहे हो महाजन. ए महाजन ए महाजन कुवारी बोल रहे हो. ये आमचा मित्र आहे महाजन, हा सांगेल की पुवारी कशी बोलतात. बोल भाऊ. क्या करते हो क्या खाते हो का पिओ से खाता एक और आमला डीप में बता रहे हो. डीप में बताओ ना जी. बताओ ना यार, तुमको कुवारी आना चाहिए भाऊ. मेरे को नहीं आती ना, मेरे से बात करो ना. मैं बंटा बात. मित्रांनो आता आम्ही मोबाईल घ्यायला आलो. हा माझा मित्र आहे महाजन, त्याच्यासाठी मोबाईल बघत आहो. तर हा विवोचा एक मोबाईल पाहिला, हा रेडमीचा एक बघितला आणि हा ओप्पोचा बघितला. आणि तर मित्रांनो आम्हाला कन्फ्युजन याच्यामध्ये आहे की आम्ही मोबाईल कोणता घ्यावा. आणि भाऊनी 2-3 मोबाईल बघितले आहेत, पण काही कारणामुळे त्यांना मोबाईल आवडत नाही. पण मी याला म्हणलो हा भगवा कलरचा घे 17 Pro. तर भाऊ पण ते थोडा बजेट कमी आहे आणि विचार करत आहे. तर पाहू 1-2 दिवसामध्ये आमच्या बजेट, नाहीतर आमच्या आता 2 मिनिटमध्ये पण मोबाईल फायनल होऊ शकते जर आम्हाला आवडलं. आता आम्ही कॉफी हाऊसमध्ये आलेलो आहोत नाश्ता करायसाठी. आणि आमचे बंधू आहेत मिस्टर प्रकाश भाऊ पुणे, यांच्या लग्न आहे 3 महिन्यामध्ये. पण यांनी आत्तापर्यंत आम्हाला इन्व्हाइट नाही केलं आहे. का म्हणतात की तुम्हाला इन्व्हाइट करून तर तुम्ही जास्त जेवण कराल. मी एवढूसा खातो मित्रांनो. आणि भाऊ आता पुवारीमध्ये थोडे 2 शब्द सांगतील. जहाँ तक नजर जाए वहाँ तक सब आमरोस से म्हणत आहे. त्याच्यानंतर मला येत नाही मित्रांनो, तर भाऊ सांगतो थोडा जाओ जिससे हमारे अमरूद से हुकूमत में लाओ. तुम कुछ बोल रहे महाजन साहब, महाजन जंगल का बोले से हमारे कुआर में सबसे मोटा महाजन. भैया पुवारी में बोलो. कुआरी में बोल क्या खाओ का ऑर्डर. एक समोसा एक पोहा. बस एक समोसा समोसा लेना आ गया. तुम्हारे यहाँ वांगाची भात चांगली. तर मित्रांनो आमचा नाश्ता आलेला आहे, पोहा आणि समोसा. आम्ही पोह्याच्या वर आम्ही काही खात नाही मित्रांनो, पोहाच बेस्ट आहे आमच्यासाठी. नाश्ता झालेला आहे आमचा, पण बिल प्रकाशच देणार आहे, कारण आमच्याकडे पैसे नाहीत मित्रांनो. आम्ही फक्त या बंद्याच्या भरोश्यावर आलेलो आहोत, कारण हे पैसेवाले माणसं आहेत. आणि यांनी आम्हाला पार्टी पण नाही दिलेली आहे मित्रांनो. याच्या एंगेजमेंट झाली आहे ना, एंगेजमेंटला बोलवलं ना, पार्टी दिलं ना, 5 रुपयाची चाय पण नाही पाहिजे मित्रांनो या पर्सनने. म्हणून याच्याकडून आता आम्ही नाश्ता करतो. आम्ही भुट्टा खायसाठी आलेलो आहोत मित्रांनो. आज काही मोसम थंड नाही आहे, गरमीचे, पण आमचा मूड झाला की भुट्टा खाल्ल्या पाहिजे म्हणून तर आलेलो आहोत भुट्टा खायसाठी. आमच्या भुट्टा भाऊ थोडा तेज नको बनवाल, नॉर्मल ठेवाल भाऊ. मित्रांनो वर्किंग झालेली आहे, पण ट्रेन 1 ते 1.5 तास लेट झालेली आहे. तर आम्ही आता स्टेशनवर आलेलो, तिकीट वगैरे काढून झालेली आहे. आणि आता आम्ही बंद आहे रे, बंद आहे. एस्केलेटरवर आलो होतो, पण कसं आहे मित्रांनो एस्केलेटर बंद आहे, तर पैदल जात आहोत. पण मजा येत आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी पण राहील, कारण ही जी ट्रेन होती ही 3 ते 4 तास लेट झालेली आहे. तर आमची हाऊस होणार आहे ट्रेनमध्ये नक्कीच. मित्रांनो गोष्ट अशी झालेली आहे की ट्रेन भरपूर लेट आहे. जी ट्रेन 12 वाजे याची होती ती ट्रेन आता 5:30 पावणे 6 वाजे येणार आहे. आणि स्टेशनवर गर्दी आहे. आणि आज माझ्या मित्रांना भूक लागलेली आहे प्रज्वलला, तर आम्ही थोडासा स्नॅक घेतलो मित्रांनो. पण विषय असाच आहे की वारंवार ट्रेन लेट होतात आणि नेहमीचं जे रोजच्याच आहे हा. आता सगळे बोलतील सगळा करून पण काही होऊ नाही शकत. इंडियन रेल्वेच्या कधीच काय नाही होऊ शकत मित्रांनो. आता गर्दी थोडी कमी आहे, कारण सगळे लोक आता मोस्टली वेटिंग हॉलमध्ये बसले आहेत. पण इंडियन गव्हर्नमेंटच्या म्हणजे इंडियन रेल्वे कधीच नाही सुटू शकत. हे लोक फक्त मालगाड्या पास करतात, त्यांना प्रायोरिटी देतात. पण जे बाकी जे आपले व्हेकल आहेत रोज ट्रॅव्हलिंगवाले काहीच नाही होऊ शकत मित्र, कधीच काय नाही होऊ शकत.
मित्रांनो आम्ही रेल्वे स्टेशनवर बसू थकलेलो आहोत. आम्ही रेल्वे स्टेशनवर बरोबर 5 वाजे आलेलो होतो. कारण आता 5:45 वाजले आहेत मित्रांनो, म्हणजे 6 वाजले आहेत. 6 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत. पण ट्रेन काही याच्या नाव नाही घेत आहे. 20, 800, 61 आता ट्रेनचा आला आहे म्हणा कोच पोझिशन वगैरे. पण खूप जास्त त्रास आला मित्रांनो, भूक पण लागली आहे आता. मित्रांनो आम्ही एका कोपऱ्यामध्ये बसलेलो कोचुर्णीमध्ये, मराठी भाषेत म्हणता कोचुर्णी. आणि आमच्या अजून एक गडी आलेला आहे आणि ट्रेन पूर्ण खचाखर भरलेली आहे मित्रांनो. जेव्हा ट्रेन लेट होते तेव्हा असेच हाल राहतात ट्रेनमध्ये. आणि आणखी आमचा एक मित्र आम्हाला जॉईन केलेलं आहे, हिमांशुने. कोचुर्णीत बसल्या मित्रांनो मी कोचुर्णीत. असं करायला लागतं मित्रांनो, कॉर्पोरेट जे मजदूर राहतात ना त्यांचा हाल असाच असतो. तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहोत. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.